हॅलो गाईज, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सानवी कुठले या ब्लॉग मध्ये. तर आज आम्ही पोपटी बनवणार आहोत, व्हेज पोपटी. तर मटके बिटक्याची काय अरेंजमेंट झाली नाही, तर आम्ही कुकरला पोपटी बनवणार आहोत. आणि तशी कशी मालकरी आहेत ना, त्यामुळे व्हेज पोपटीचा बेत आहे आज. तर तुम्ही बघू शकता ताई पोपटी वरताय कुकर मध्ये. शेंगा, पनीर, बटाटा आणि कुकर कुठे आपला वरती कुकर आहे. आता ताई सगळं मसाला लावून घेते पनीरला आणि नंतर आम्ही कुकर मध्ये लावू, तेव्हा मी दाखवते तुम्हाला. हा, A few moments later. आता दीदी कुकर भरत आहे. कुकर मध्ये टाकले मारबेटीचा पाळा, शेंगा, पनीर, बटाटा. आणि इथं आम्ही 3 बहिणी आणि एक आमची भाची बसलो आहोत पनीर पोपटी बनवायला. दुसरा कुकर साईड भाता भरत आहे, तर तुम्ही बघा कसा भरतो तो. आणि पोपटी बनवणारा एक्सपर्ट आहे हा तो, खूप भारी पोपटी बनवतो ना रे. काय काय टाकतो सांग ना त्याच्यात मला. शेंगा, टमाटे, बटाट, पनीर आणि शेंगा आणि मटर. ओके, आता कुकर गॅसवर लावत आहे पोपटीचा. तर आता 3 शिट्या झाल्या तर आम्ही कुकर बंद करू आणि पोपटी रेडी. 2 कुकर लावले आहेत गॅसवर. तर आता 3 शिट्या झाल्यावर आमची पोपटी होईल रेडी. आणि बघू शकता तुम्ही फास्ट गॅस ठेवले आम्ही. A few minutes later. आम्ही सगळी पोपटी खायला बसलो, तर तुम्ही बघू शकता. पोपटी कशी झाले, मस्त. तर अशी पोपटी तुम्ही पण बनवू शकता, खूप छान झाली पोपटी ना दीदी. नक्कीच ट्राय करा. ओके, थंडा पार्टी. 12 seconds later. तर उद्या दीदीची आणि भाऊची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी आहे. तर आता 12 वाजले आहेत. आता 12 वाजता आम्ही केक कापणार आहोत. तर तुम्ही बघू शकता आता आम्ही केक खाणार चाललो. एक केक घे. तिकडं बघा, फ्रीजमधून केक काढते. चल लवकर, 12 वाजतील आता. केक काढूनच घे तशी. सूर्य असेल ना तिच्यात फाड पुढची धार बघितली तिला. साईडला लावलंय दीदी बसले केक कापायला, एकटीच बसले. भाऊ कुठे आहे ग? आमचे भाऊ नवीन जोडपा आहे आमचा.